70% गुंतवणूक प्रगतीपथावर आहे. होय काय? कसं आहे ना काका, आम्ही व्हरांडा उगवत नाही आहोत. आमचं स्टार्टअपला घेऊन डिस्कशन चालले. मजा आली. उद्योग आणि गुंतवणुकीत अग्रस्थान जपलंय. आपलं सरकार, लाडकं सरकार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्याच्या दौऱ्यावर. वाशीममधल्या बोहरादेवी इथं 23,000 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन पायाभूत सुविधांचं लोकार्पण आणि शुभारंभ. मुंबई आणि ठाण्यातल्या 32,800 कोटी रुपयांच्या वाहतूक सुविधा प्रकल्पांचीही पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी आणि उद्घाटन. मुंबई मेट्रो लाईन फेज 3च्या टप्प्याचंही उद्या उद्घाटन. पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 18वा तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 5वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा. 9,200 एफपीओचं लोकार्पण. भारताचा संरक्षण उद्योग निर्यातभिमुख करत संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नांना वेग देणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. आर्थिक विकास दर साधतानाच वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध. कौटिल्य आर्थिक परिषदेत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. रेल्वेचं खासगीकरण कधीही केलं जाणार नाही. नाशिक इथं रेल्वे संरक्षण दलाच्या 40व्या स्थापना दिन कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. बौद्ध स्थळं आणि डॉक्टर आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करण्याचं दिलं आश्वासन. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात प्रसादाच्या लाडूमधील कथित भेसळ प्रकरणी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भाजपाला सोडचिठ्ठी. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची केली घोषणा. मराठा समाजाला आरक्षण देतानाच इतर समाजाच्या आरक्षणाचंही संरक्षण झालं पाहिजे. कोणत्याही समाजाचं नुकसान होऊ नये, शरद पवार. आणि महिला आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातही आज लढत. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते वाशीममध्ये पोहरादेवी इथल्या जगदंबा माता मंदिरात दर्शन घेणार आहेत. वाशीममधल्या संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा वारसा संग्रहालयाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सुमारे 23,000 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ पंतप्रधान यावेळी करणार आहेत. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. पीएम किसान सन्मान निधीमार्फत सुमारे 9 कोटी 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा होणार आहेत. याशिवाय पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याद्वारे सुमारे 2,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधीअंतर्गत 1,920 कोटी खर्चाचे 7,500हून अधिक प्रकल्पांचं ते लोकार्पण करणार आहेत. या प्रमुख प्रकल्पांमध्ये कस्टम हायरिंग सेंटर, प्राथमिक प्रक्रिया युनिट, गोदामं, वर्गीकरण आणि प्रतवारी केंद्र, शीतगृह प्रकल्प, काढणी पश्चात व्यवस्थापन प्रकल्प यांचा समावेश आहे. पंतप्रधान सुमारे 1,300 कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेल्या 9,200 एफपीओ म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना राष्ट्राला समर्पित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते मुंबई आणि ठाण्यात विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि त्यालगतचं ठाणे ही दोन्ही शहरं प्रचंड वेगानं विकसित होत असून इथली लोकसंख्याही तितक्याच वेगानं वाढते आहे. या शहरांना पायाभूत सुविधा देण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून नियोजित प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून ठाण्यात 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 12,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे एकात्मिक रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 29 किलोमीटर इतकी असून त्यात 20 उन्नत आणि 2 भूमिगत स्थानकं प्रस्तावित आहेत. हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प महाराष्ट्राचे प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र असलेल्या ठाण्याच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्वाचा उपक्रम ठरू शकेल. या सगळ्या पायाभूत वाहतूक प्रकल्पामुळे मुंबई ठाण्यात होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन पुढच्या पिढ्यांसाठी हा प्रवास वेगवान आणि सुखकर होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय पंतप्रधान सुमारे 2,550 कोटी रुपये खर्चाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच नैना या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी करतील. या प्रकल्पामध्ये प्रमुख रस्ते, पूल, उड्डाणपूल, अंडरपास आणि एकात्मिक उपयोगिता पायाभूत सुविधांचं बांधकाम समाविष्ट आहे. सुमारे 700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ठाणे महानगरपालिकेची उंच प्रशासकीय इमारत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इमारतीत एकाच ठिकाणी महानगरपालिका कार्यालय सामावून घेऊन ठाण्यातील नागरिकांचा त्रास कमी करणार आहे. त्यानंतर पंतप्रधान 14,120 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन 3च्या RAJVLR ते BKC या भागाचं लोकार्पणही करणार आहेत. या मेट्रो मार्गावर 10 स्थानकं असून त्यापैकी 9 स्थानकं भूमिगत आहेत. मुंबई मेट्रो लाईन 3 हा एक महत्त्वाचा सार्वजनिक वाहतूक प्रकल्प आहे, ज्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रवास सुखकर होईल. लाईन 3 पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर याद्वारे दररोज सुमारे 12 लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी या प्रकल्पासंदर्भात माहिती दिली आहे. या फेजमध्ये 3 स्टेशन्स मुंबई एअरपोर्टवरती आहेत, त्यामुळे एअरपोर्टचे दोन्ही टर्मिनल्स यामुळे जोडले जाणार आहेत. मुंबईची जी आत्ता अगदी चालू असलेली आणि पॉप्युलर अशी मुंबई मेट्रो लाईन 1 आहे, तिच्या मरोळ स्टेशनला पण आमचं मरोळ स्टेशन जोडलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे खूप चांगली कनेक्टिव्हिटी उत्तरेकडची जी मुंबईची सबर्ब्स आहेत त्यांना BKC पर्यंत येण्यासाठी मिळणार आहे. BKC हा बिझनेस डिस्ट्रिक्ट, सिब्स, MIDC आणि मरोळ हे इंडस्ट्रीयल आणि सर्व्हिस डिस्ट्रिक्ट्स हे सुद्धा याच्यामुळे जोडले जाणार आहेत. त्यामुळे फेज 1चा खूप मोठा फायदा मुंबईकरांना मिळणार आहे. यावेळी पंतप्रधान BKC ते सांताक्रूज असा मेट्रो प्रवासही करणार आहेत. भौतिक बाह्य स्वच्छतेसोबतच विचार आणि कर्मही स्वच्छ असणं आवश्यक आहे. चांगल्या विचारांनीच मानसिक आरोग्य निकोप राहू शकतं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. स्वच्छ आणि निकोप समाजासाठी अध्यात्म या विषयावर राजस्थानमध्ये आयोजित जागतिक शिखर परिषदेत त्या आज बोलत होत्या. अध्यात्म हे केवळ वैयक्तिक विकासाचं साधन नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा देखील तो एक मार्ग आहे. जेव्हा आपण आपलं मन आणि विचार स्वच्छ ठेवू तेव्हाच आपल्याला निकोप आणि शांततापूर्ण समाजासाठी हातभार लावता येईल असं राष्ट्रपती म्हणाल्या. आध्यात्मिक मूल्यांचा तिरस्कार करून प्रगतीचा मार्ग अवलंबणं हे अखेर विनाशकारी सिद्ध होतं असं त्या म्हणाल्या. दुसऱ्या व्यक्तीप्रती एखादं मत बनवण्यापूर्वी आपण पहिल्यांदा आपल्या अंतर्मनात डोकावून पाहावं असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. देशवासियांच्या निरोगी जीवनासाठी केंद्र सरकारही विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत असं त्या म्हणाल्या. आज जगाच्या अनेक भागात अशांततेचं वातावरण आहे. मानवी मूल्य कमी होत आहेत. अशा काळात शांतता आणि एकतेचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. शांतता केवळ बाहेरच नाही तर आपल्या मनातही असेल. तेव्हा आपण शांत असतो, तेव्हाच आपल्याला इतरांबद्दल सहानुभूती आणि स्नेहभावना वाटू शकते असं राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. भारताचा संरक्षण उद्योग निर्याताभिमुख करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याकरता प्रयत्नांचा वेग तीव्र केला जाईल असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या 7व्या वार्षिक बैठकीत ते आज बोलत होते. गेल्या 10 वर्षात संरक्षण उपकरणांची आयात कमी करून निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आणली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
आगामी काळातही यादृष्टीनं अधिक प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. उच्च तंत्रज्ञान, खासगी उद्योगांच्या साथीनं संरक्षण क्षेत्रात उत्पादनाला दिलेलं प्रोत्साहन याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधलं. देशांतर्गत संरक्षण उत्पादनानं 2023-24मध्ये 1,27,000 कोटी रुपयांचा विक्रमी आकडा पार केला असं त्यांनी सांगितलं. मोठ्या परदेशी कंपन्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करावी, तसंच खासगी उद्योगांसोबत संयुक्त उपक्रम सुरू करण्यावरही सरकारनं भर दिला आहे असं ते म्हणाले. आर्थिक विकास दर साध्य करतानाच महागाईवर नियंत्रण ठेवणं मोठं आव्हान आहे. मात्र या आव्हानांवर मात करत गेल्या एका दशकात भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढून 5व्या स्थानावर पोहोचली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित 3ऱ्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्या आज संबोधित करत होत्या. भारताचं दरडोई उत्पन्न दुप्पट करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं मध्यमवर्गीयांचा विकास करण्यावर सरकारनं लक्ष केंद्रित केलंय. युवा वर्ग हा भारताचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे असं सीतारामन यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कौटिल्य आर्थिक परिषदेला संबोधित करणार आहेत. आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत ही परिषद चालणार आहे. हरित कार्यपद्धतीला अर्थसहाय्य, जैव आर्थिक क्षेत्राला प्रोत्साहन देणं आणि विकासावर होणारे परिणाम, पर्यावरणपूरक बदल टिकवून ठेवण्यासाठी धोरणात्मक कृती आणि तत्त्व कोणती असावीत या विषयांवर परिषदेत भर दिला जाणार आहे. देशापरदेशातील आंतरराष्ट्रीय अभ्यासक आणि धोरणकर्ते भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्थांसमोरील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चाही करतील. कौटिल्य आर्थिक परिषदेचं आयोजन आर्थिक विकास संस्था, ग्रोथ आणि अर्थ मंत्रालय यांनी संयुक्तपणे केलं आहे. भारत अमेरिकेकडे सगळ्यात विश्वासार्ह व्यापार भागीदार म्हणून पाहतो असं सांगत वस्तू आणि सेवा या दोन्ही बाबतीत उभय देशांमधील संबंध आणि व्यापारात वृद्धी होते असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वॉशिंग्टन इथं अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जिना रायमुंडो यांच्यासोबत भारत अमेरिका सीईओ मंचाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. भारत आणि अमेरिकेदरम्यान विस्तृत खनिज पुरवठा साखळीचा विस्तार आणि वैविध्यता यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी राजदूत कॅथरीन ताई यांची गोयल यांनी भेट घेतली. भारत अमेरिका व्यापार भागीदारी वाढवण्याच्या मार्गावर या भेटीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली. दिसानायके यांनी गेल्या आठवड्यात पदभार स्वीकारल्यानंतर जयशंकर यांची ही पहिलीच भेट आहे. जयशंकर यांचा हा श्रीलंका दौरा उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरेल. या दौऱ्यादरम्यान जयशंकर श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉक्टर हरिणी अमरसूर्या यांची भेट घेणार आहेत. तसंच श्रीलंकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री विजिता हेरातशिह त्यांच्याशी चर्चा करतील. उभय देशांच्या परस्पर लाभासाठी दीर्घकालीन सहकार्य आणखी दृढ करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांची सामायिक वचनबद्धता जयशंकर यांच्या दौऱ्यानं अधोरेखित होण्यासाठी मदत होणार आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे 1.5 लाख हे वरचे राहू दे हे दागिने तुमच्याजवळ. आता राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना विमा 1.5 लाखांपासून 5 लाखांपर्यंत वाढवलाय. धन्यवाद शासनाला. सर्वांचं आरोग्य जपलंय आपलं सरकार, लाडकं सरकार. 3 महिन्यात पैसे डबल. वा, फास्ट आणि हाय रिटर्न्सही. काय स्कीम आहे? काल तर नव्हती इथे आणि उद्या असणारही नाही. तू कधी 5 ओव्हरमध्ये डबल सेंचुरी मारली आहेस? अशा स्कीमच्या मोहात सापडून आपण धोका खाऊ शकतो. आरबीआय सांगते आहे तुमचे पैसे सुरक्षित ठेवा, विचारपूर्वक गुंतवणूक करा. जर जास्त रिटर्न्सच्या मागे धावाल तर रिस्क देखील तेवढीच घ्याल. आणि फास्ट रिटर्न्स पासून सांभाळून. फास्ट बॉलिंग पासूनही. आरबीआय सांगते आहे जाणकार बना, सतर्क रहा. माझ्या बानं माझ्या आज्याचं नाव मोठं केलं, म्या माझ्या बाचं नाव मोठं केलं, आणि आता याच्या बाचं नाव मोठं करणार बघ. फक्त बाच आणि आईचं. वय वय
आई बापाचं दोघांचं नाव मोठं करणार. कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचं नावही जोडलंय. आपलं सरकार, लाडकं सरकार. आमची अनन्या दर शुक्रवार ते रविवार सायंकाळी 7:30 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर सोमवार ते बुधवार सकाळी 10:30 वाजता आणि पहा महा एपिसोड दर गुरुवारी दुपारी 2 वाजता. आजी गेला ना तुझा खोकला पण. हो ग हो माझी डॉक्टर बाय. आपण आपल्या आर्याला डॉक्टर बनवूया. फीचा पैसा कोण भरणार? तुझा बाप का तुझा भाव? भाऊ, सरकार नावाचा भाऊ. सरकार? यो आता कोणचा भाव? होय आहे, आपली आर्या डॉक्टर बनणारच. राज्य सरकारची योजना आहे मुलीचं उच्च शिक्षण मोफत. मी डॉक्टर बनला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना आता मोफत शिक्षण. लेकींच्या शिक्षण खर्चाचं सरकारनं मनावर घेतलंय. आपलं सरकार, लाडकं सरकार. RPF म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलाच्या 40व्या स्थापना दिनानिमित्त नाशिकजवळच्या एकलहरा इथं आयोजित कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सहभागी झाले. यावेळी त्यांनी RPF जवानांच्या संचलनाची पाहणी केली. तसंच राष्ट्रपती पोलीस पदक, विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदक आणि जीवनरक्षा पदकानं सन्मानित करण्यात आलेल्या RPF जवानांचा गौरव वैष्णव यांच्या हस्ते झाला. देशातील मध्यमवर्गीयांच्या प्रवासाचं महत्त्वाचं साधन म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. त्यामुळे रेल्वेमध्ये गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारनं आर्थिक, संशोधन, सुरक्षा आणि मनुष्यबळाच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. सध्या काही राजकीय पक्षांकडून रेल्वेचं खाजगीकरण करण्यात येईल अशा प्रकारचा भ्रम निर्माण केला जातोय. मात्र रेल्वेचं खाजगीकरण कदापि केलं जाणार नाही असं स्पष्टीकरण अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केलं. जितना नेटवर्क है उससे ज्यादा भारत में 1 साल में जोड़ा गया है. तो ये इन आगे वाले आगामी 3-4 वर्षों में हर साल 3-3 हजार, 4-4 हजार, 5-5 हजार किलोमीटर जो जोड़ेंगे तो बहुत कैपेसिटी बढ़ती है. तो अपना टारगेट है कि आगामी 6 वर्षों में 3000 नई गाड़ियां देश भर में चली. तो उसमें नेचुरली महाराष्ट्र में, नासिक में, पुणे में, सब क्षेत्रों में चलेंगी ये नई गाड़ियां. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 12,000 जनरल कोच तयार करण्यात येत असून वंदे भारतमध्ये कवच सुरक्षित प्रणाली आहे. अशीच सुरक्षा प्रणाली अमृत भारत, नमो भारत अशा सर्वच रेल्वेमध्ये देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे क्षेत्रात देशातलं सर्वात मोठं काम महाराष्ट्रात सुरू असून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत एकूण 1,187 तर एकट्या महाराष्ट्रातल्या 137 रेल्वे स्थानकांचा विकास सुरू आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सांगली जिल्ह्यात विटा इथं राष्ट्रीय महामार्ग 160वरील 632 कोटी रुपये किमतीच्या आणि 53 किलोमीटर लांबीच्या दहिवडी मायणी विटा या टप्प्याच्या सुधार कार्याचं आणि काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन झालं. हळदीचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्याचं आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. आज भूमिपूजन झालेला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बारामती, फलटण, विटा, तासगाव आणि सांगली शहर या रस्त्यानं जोडली जातील. यामुळे इथलं कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल असं गडकरी यांनी म्हटलं आहे. ऊस, हळद, द्राक्ष या कृषी उत्पादनांची वाहतूक सुरळीत आणि जलद होईल. शिर्डी, शनिशिंगणापूर, शिखर शिंगणापूर या धार्मिक स्थळांना पोहोचणं सुलभ होईल. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. तसंच परिसराच्या सामाजिक आर्थिक समृद्धीला गती मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नागपूर इथं दीक्षाभूमीला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. महाराष्ट्रातील बौद्ध धर्मियांची धार्मिक स्थळं तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित स्मारकं यांचा विकास करण्यासाठी विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांसह समन्वय साधण्यात येईल अशी माहिती रिजिजू यांनी यावेळी दिली. काही निवडक मुस्लिम समुदायाला लाभ मिळावा तसंच वक्फच्या जमिनीवर कब्जा करता यावा यासाठी काही जण वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करत आहेत असा आरोप रिजिजू यांनी केला. याउलट विधेयकाच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं रिजिजू यांनी स्पष्ट केलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय हा राजकीय नसून विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे असं रिजिजू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
लेकिन उसका ठीक से कांग्रेस वालों ने अध्ययन नहीं किया। हम लोगों के कार्यकाल में प्रस्तावना आया तो फिर प्रधानमंत्री जी ने साथ में बंगाली, असमीज, पाली, प्राकृति ये सबको मिला करके जो फैसला हुए हैं, ये अगर चुनाव होता तो क्या हम 5 महीने पहले 6 महीना पहले नहीं लाते क्या? जब लोकसभा चुनाव हुए हैं पूरा तैयारी करके लाए हैं। ऐसा कैबिनेट में कोई निर्णय नहीं लेते हैं। लेकिन मैं महाराष्ट्र के सारे जनता को अभिनंदन करता हूं, बधाई देता हूं और मराठी बोलने वाला और हम सबको, मैं अपने आप को भी बधाई देता हूं कि मराठी भाषा बाकी 4 भाषाओं के साथ में कैबिनेट ने क्लासिकल लैंग्वेज का दर्जा दिया। आंध्र प्रदेशातील तिरुमला इथल्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रसादाच्या लाडूमधील कथित भेसळ प्रकरणी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले। या एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथकामध्ये सीबीआयचे 2, राज्य सरकारचे 2 आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा 1 सदस्य असणार आहे। प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबी असलेलं तूप वापरलं असल्याच्या आरोपात काही तथ्य असेल तर ते अस्वीकारार्ह आहे, असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं। या प्रकरणाचं राजकारण होऊ नये असं न्यायालयानं म्हटलं आहे। पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या तेल संयंत्रणावर इस्रायलकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता अमेरिका लक्ष ठेवून आहे। राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे, मात्र इस्रायलकडून तातडीनं इराणच्या तेल संयंत्रणावर हल्ला होण्याची शक्यता बायडन यांनी फेटाळली आहे। बायडन यांच्या या वक्तव्यानंतर तेलाच्या किमतीत 5% वाढ झाली। दरम्यान लेबनॉनची राजधानी बैरूतवर काल रात्री इस्रायलनं हल्ले केले। या हल्ल्यात किमान 9 जणांचा मृत्यू झाला। यानंतरच्या बातम्या काही क्षणातच। आज पण मॅडमचे बाबा मॅडमला सोडायला आलेत असं बाबा, मला शाळेतून घरी सोडायला यायला आता मी विद्यार्थी नाही, शिक्षिका आहे. आणि आता माझ्या सासरी आले हो मी बाबा. अगं म्हणूनच तेवढंच आपलं लेकराला भेटल्यासारखं. अगं आणि आता माझ्या खिशातनं कुठं पैसे खर्च होत आहेत. अगं आम्हा ज्येष्ठ नागरिकांना सरकारनं एसटीचा प्रवास मोफत केलाय. बाबा ए बोराव, आता तुमच्या मॅडम ना घरी सोडाय त्यांचा बाबा रोज येणार. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना एसटी प्रवास मोफत. ज्येष्ठांचं हित पाहिलंय. आपलं सरकार, लाडकं सरकार. आमची अनन्या, दर शुक्रवार ते रविवार सायंकाळी 7:30 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर सोमवार ते बुधवार सकाळी 10:30 वाजता. आणि पहा महा एपिसोड दर गुरुवारी दुपारी 2 वाजता. मज्जा नाही. या देशात तुमच्यासारखी पोरं वरांडे उपवत बसणार, काही मज्जा नाही. लिथियम बॅटरी निर्मिती प्रकल्प, गुंतवणूक रुपये 25,000 कोटी. मज्जा नाही. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मिती प्रकल्प 27,200 कोटींची गुंतवणूक. मज्जा नाही. सोलार पीव्ही इलेक्ट्रोलायझर 13,647 कोटी. मज्जा. सेमी कंडक्टर चिप 12,000 कोटी. 2 लाख नोकरीच्या संधी आहेत काका. दोन्ही दाऊस दौऱ्यात मिळून ना एकूण 5 लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे, ज्यातली 70% गुंतवणूक प्रगतीपथावर आहे. कसं आहे ना काका, आम्ही वरांडा उगवत नाही आहोत. आमचं स्टार्टअपला घेऊन डिस्कशन चाललेलं. मजा आली. उद्योग आणि गुंतवणुकीत अग्रस्थान जपलंय. आपलं सरकार, लाडकं सरकार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातला अकृषक कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत झाला. सांगली जिल्ह्यातल्या टेंभू उपसा सिंचन योजनेला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. प्राचीन तसंच ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान केल्यास आता 2 वर्षांचा तुरुंगवास, 1 लाख दंडाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातल्या आणखी 104 ITI संस्थांचं नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेसाठी 2,604 कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आली. माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. इंदापूर इथं आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगितलं. गेल्या 10 वर्षात इंदापूरच्या जनतेवर अन्याय झाल्याचं सांगत आपल्या पाठीशी असलेल्या कार्यकर्त्यांच्या सहमतीनं पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असं पाटील यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू होती. त्यानंतरच हा निर्णय घेतला असं सांगत माझ्यासह माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं पाटील म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देतानाच इतर समाजाच्या आरक्षणाचंही संरक्षण झालं पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. कोणत्याही समाजाचं नुकसान होऊ नये असं ते म्हणाले. आरक्षणाच्या सध्याच्या पद्धतीनुसार 50% वर आरक्षण देता येत नाही आणि जर आरक्षण वाढवायचं असेल तर केंद्रात कायदा बदलावा लागतो असं शरद पवार यांनी सांगितलं. लोकांना महाराष्ट्रात बदल हवा आहे आणि ही परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या काळात सांगलीची जागा वगळता महाविकास आघाडीत मतभेद किंवा संघर्ष नव्हता आणि आता विधानसभा निवडणुकीतही नाही असं पवार यांनी स्पष्ट केलं. शारदीय नवरात्रीचा आजचा दुसरा दिवस. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गेचं दुसरं रूप असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या दिवशी दुर्गादेवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा असं केल्यानं दीर्घायुष्याची प्राप्ती होते असं मानलं जातं. दरम्यान शारदीय नवरात्रोत्सवाला काल घटस्थापनेनं प्रारंभ झाला. महिलांच्या आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. स्पर्धेत आज पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 15 षटकात 6 गडी बाद 84 धावा झाल्या आहेत. जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्याच्या दौऱ्यावर. वाशिममधल्या पोहरादेवी इथं 23,000 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन पायाभूत सुविधांचं लोकार्पण आणि शुभारंभ. मुंबई आणि ठाण्यातल्या 32,800 कोटी रुपयांच्या वाहतूक सुविधा प्रकल्पांचीही पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी आणि उद्घाटन. मुंबई मेट्रो लाईन फेज 3च्या टप्प्याचंही उद्या उद्घाटन. पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 18वा तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 5वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा. 9,200 FPOचं लोकार्पण. भारताचा संरक्षण उद्योग निर्याताभिमुख करत संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नांना वेग देणार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. आर्थिक विकास दर साधतानाच वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध. कौटिल्य आर्थिक परिषदेत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन. रेल्वेचं खासगीकरण कधीही केलं जाणार नाही. नाशिक इथं रेल्वे संरक्षण दलाच्या 40व्या स्थापना दिन कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. बौद्ध स्थळं आणि बाबासाहेबांशी संबंधित स्थळांचा विकास करण्याचं दिलं आश्वासन. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात प्रसादाच्या लाडूमधील कथित भेसळ प्रकरणी स्वतंत्र SIT स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भाजपाला सोडचिठ्ठी. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची केली घोषणा. मराठा समाजाला आरक्षण देतानाच इतर समाजाच्या आरक्षणाचंही संरक्षण झालं पाहिजे. कोणत्याही समाजाचं नुकसान होऊ नये शरद पवार. आणि
महिला आयसीसी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातही आज लढत.